जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 24. टर्रा हुसेन खां. प्रभू दरबारी आपली कला दाखवायला देशातील सर्व क्षेत्रातील गुणी कलाकार येत असत. त्यातही नामांकित शास्त्रीय संगीत गायकांचा भरणा अधिक असे. प्रभू गायनप्रेमी व शास्त्रीय संगीताचे मार्मिक दर्दी आहेत अशी सर्वत्र ख्याती पसरली होती. उच्च दर्जाचे नावाजलेले गायक राजदरबारांमध्ये आपली कला सादर करत. तेथे त्यांना घसघशीत बिदागीही मिळे. पण एका कलाकाराला घसघशीत बिदागीपेक्षा कलेच्या उत्तम जाणकाराकडून दाद मिळणे जास्त मोलाचे असते. हुसेन खां नावाचा एक प्रख्यात गायक प्रभूंचा लौकिक ऐकून प्रभू दरबारी आला. आपल्या कलेच्या अभिमानात तर्र असल्यामुळे लोक त्याला टर्रा हुसेन खां म्हणत असत. हुसेन खां बहुतेक सर्व संस्थानात फिरून राजमान्यता मिळवून आला होता. त्याला राजदरबारांमध्ये बहुमान मिळून भरपूर बिदागी मिळत असे. पण आता हुसेन खांला बिदागी मिळवण्यात स्वारस्य राहिले नव्हते. आजपर्यंत आपल्या कलेची पारख करणारा खरा दर्दी भेटला नाही याचे त्याला दुःख होत होते. हुसेन खां माणिकनगरच्या दरबारात आला तेव्हा तेथे चोहो मुलखातले गवई आले होते. एक एक करून त्या सर्वांनी प्रभूंपुढे आपली कला सादर केली. त्यांना बिदागीही मिळाली. पण अनेक दिवस प्रतीक्षा करूनही हुसेन खांचा प्रभूंपुढे हजेरी लावण्याचा योग आला नाही. शेवटी एकदाची प्रभूंपुढे आपली कला सादर करण्याची संधी हुसेन खांला मिळाली. दरबारात प्रभूंपुढे हुसेन खांचे रागदारी गायन सुरू झाले. तो गात असताना प्रभूंनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. प्रभूंनी आपले गायन लक्षपूर्वक ऐकावे म्हणून त्याने उत्तम गाण्याची पराकाष्ठा केली. दरबारात त्याचे गायन ऐकायला बरेचसे नावाजलेले गवई बसले होते. त्यांनी हुसेन खांला वाह वाह म्हणून दाद दिली. पण प्रभू मात्र दरबारातल्या इतर माणसांची चर्चा करण्यात मग्न होते. प्रभूंना आपले कसब जास्तीत जास्त दाखवून देण्याच्या धडपडीत गाताना हुसेन खां एका ठिकाणी चुकला. ऐकणाऱ्या इतर गायकांना त्याने केलेली चूक समजली नाही. पण प्रभूंनी मात्र मुद्दाम वाह वाह उस्ताद अशी दाद देऊन त्याची चूक दाखवून दिली. इतरांशी बोलण्यात मग्न असतानाही प्रभूंनी आपली चूक बरोबर पकडलेली पाहून हुसेन खां थक्क झाला. इतकी वर्ष आपण ज्याच्या शोधात आहोत तो आपल्या कलेचा दर्दी सापडला याचे त्याला समाधान वाटले. त्याचा तळमळणारा जीव शांत झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या दिवशी त्याने उत्तम गायनाची पराकाष्ठा केली. प्रभूही त्याच्या गायन कलेवर अत्यंत खुश झाले. गायन संपल्यावर प्रभूंपुढे दंडवत घालून तो म्हणाला, महाराज, आज माझ्या विद्येचे, माझ्या जन्माचे सार्थक झाले. माझ्या विद्येच्या मस्तीमुळे मी तर्र झालो होतो. त्यामुळे मला टर्रा हुसेन खां हे नाव मिळाले. इथे आल्यावर माझी मस्ती पार जिरून गेली. आता आपल्या चरणांशिवाय जगात इतर कोठेही गायचे नाही असा निश्चय मी केला आहे. त्यानंतर तो प्रभू दरबारातच राहिला. आता त्याचे कान प्रभूंचे गायन ऐकण्यासाठी आतुर झाले होते. प्रभूंना विनंती करून उपयोग नव्हता, कारण फकिरी बाण्याचे प्रभू कोणाच्या विनंतीवरून गातील हे शक्यच नव्हते. कधीतरी त्यांना लहर आली तर हातात खंजिरी घेऊन एखादे पद ते सुंदर रीतीने म्हणत असत. शास्त्रीय गायनातल्या दर्दी प्रभूंचे रागदारी गायन ऐकण्याचे भाग्य आपल्याला लाभावे म्हणून हुसेन खां उतावे झाला होता. लहर येऊन प्रभू कधीतरी गातील म्हणून त्याने जवळजवळ 6 महिने लक्ष ठेवले. पण तो योग काही आला नाही. एक दिवस प्रभूंच्या झोपडीच्या आसपास फिरत असताना गायनाचे मधुर सूर त्याच्या कानावर पडले. त्याची खात्री झाली की प्रभू कोणते तरी पद म्हणत आहेत. शोध घेता त्याच्या लक्षात आले की ते सूर प्रभूंच्या शौचकूपातून येत आहेत. शौचकूपाबाहेर वळचणीला उभे राहून तो गाणे ऐकण्यात दंग झाला. प्रभूंचं गायन ऐकताना तो मंत्रमुग्ध झाला. त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो आपले देहभान विसरला. आतील गाणे बराच वेळ चालले होते. गाणे म्हणजे काय असते हे त्याला आत्ता कळले.
प्रभूंच्या त्या सर्वश्रेष्ठ गायनकलेपुढे आपली गायनकला काहीच नाही हे त्याला कळून चुकले. आपण सर्वोत्कृष्ट गायक असल्याचा त्याचा अभिमान गळून गेला. नंतर हुसेन खां प्रभूंचा चेला बनला व मरेपर्यंत प्रभू दरबारीच राहिला. दमडीची साखर. प्रभू नवसाला पावतात अशी सर्वांची खात्री झाली होती, पण प्रभू भक्तांचा उपहास करणारे काही लोक होते. हुमणाबादमधील एक गृहस्थ स्वतः कधीही प्रभू दर्शनाला गेला नाही. जे लोक जायचे त्यांची हा थट्टा करायचा. एकदा त्या गृहस्थाचा नवा कोरा जोडा हरवल्यामुळे त्याला खूप दुःख झाले. त्यावेळी त्याला आठवले की अशा प्रसंगी लोक प्रभूंना नवस बोलतात, म्हणून त्याने प्रभूंना नवस बोलला. पण आपल्या कुचेष्टखोर स्वभावानुसार तो म्हणाला, माझा जोडा आजच्या आज सापडल्यास मी प्रभूंना दमडीची साखर अर्पण करीन. कर्मधर्म संयोगाने त्याचा जोडा त्याच दिवशी सापडला. जोडा सापडल्यावर आपण प्रभूंना फक्त एक दमडीच्या साखरेचा नवस बोलला होता याची त्याला लाज वाटली. म्हणून 4 आण्याचा साखरेचा पुडा बरोबर घेऊन तो प्रभू दर्शनाला निघाला. नेहमीप्रमाणेच प्रभू दरबारात गर्दी होती. गर्दीतून वाट काढत तो प्रभूंजवळ गेला. साखरेचा पुडा प्रभूंसमोर ठेवून तो त्यांना नमस्कार करणार एवढ्यात प्रभू आपल्या शिष्यांना म्हणाले, अरे जरा एक तागडी आणा पाहू. आणि त्या गृहस्थाला म्हणाले, तुमच्या साखरेपैकी फक्त एक दमडीची साखर माझी आहे, तेवढी तोलून माझ्या पदरात टाका. प्रभूंचे बोलणे ऐकून तो गृहस्थ थक्क झाला की आपण मनात बोललेला नवस प्रभूंना कसा काय समजला. त्या गृहस्थाला अंतःसाक्षीत्वाचा प्रत्यय आल्यामुळे त्याने प्रभूंपुढे दंडवत घातले आणि विनवू लागला की माझ्या हातून पुन्हा असा अपराध होणार नाही, मला क्षमा करा. प्रभू त्याला म्हणाले, अरे बाबा, देवाची अशी परीक्षा करू नये. तुझ्या एका दमडीकरता माझ्या प्रभूला किती श्रम पडले असतील याचा विचार कर. मग सर्वांचे अपराध पोटात घालणाऱ्या प्रभूंनी त्याला क्षमा केली. त्या दिवसापासून तो गृहस्थ प्रभूंचा भक्त झाला. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.